पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी. प्रश्न 2, आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 3, जागतिक दूध दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 जूनला. प्रश्न 4 पाहूया. भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक होणार आहे, तर तो हेल्पलाईन क्रमांक काय असेल? तर त्याचं उत्तर आहे 112 हेल्पलाईन क्रमांक. प्रश्न 5, कोणत्या देशाने लेबनॉनमधील 900 वर्ष जुना किल्ला ताब्यात घेतला? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाने. प्रश्न 6, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025 विजेते यादीत अव्वल स्थानी कोणते बस स्थानक आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बारामती बस स्थानक. प्रश्न 7 पाहूया. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे योगासन या खेळाचा. प्रश्न 8, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप बहुउद्देशीय आणि एकीकृत कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या ठिकाणी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. महिला बचत गटाद्वारे चालवण्यात जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 11 पाहूया. मानवी संसाधन HR प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारतीय रेल्वेने चिराग हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर AI आधारित केंद्र कुठे सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 12, कोणत्या राज्याने एका सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी इंटेल आणि 3D ग्लास सोल्युशन सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 13 पाहूया. म्युनिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुरुची इंदर सिंग यांनी. प्रश्न 14, ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. केरळम राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत VD सतीशन व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 15 पाहूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने अलीकडेच अकॅडमी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया अँड एंटरटेनमेंट कोठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16, म्युनिक येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या भारतीय नेमबाजाने विश्व विक्रमी गुणांसह सुवर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे ईशा सिंग यांनी. प्रश्न 17, सुमन कल्याणपूर यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे गायत्री गायिका. प्रश्न 18 पाहूया. भारताच्या शेजारील देशापैकी कोणता देश 2030 सालापर्यंत चंद्रावर मानवी चंद्र मोहीम पाठवण्याचे उद्दिष्ट बाळगतो? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 19, नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदने कोणत्या जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडूला पराभूत केले? तर त्याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन यांना. प्रश्न 20 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंगवर किती टक्के GST लावावा हे वैध ठरवले आहे? तर त्याचं उत्तर आहे 28% GST. प्रश्न 21, मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.